स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलला. आज 1 तारीख आहे, 1 डिसेंबर. आत 9:45 झाले आहेत. आपण आता क्रूड ऑइलचं चार्ट बघतोय. ठीक आहे. म्हणजे या टायमाला एक व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला मार्केट समजून सांगता येतं. मार्केटमध्ये कॅन्डल कसे बिहेव करतात, मार्केट कसं काम करतं. क्रूड ऑइल म्हणजे कमोडिटीज आपण म्हणतो, जसं की गोल्ड, सिल्वर, ऑइल, ॲल्युमिनियम, यामध्ये कमोडिटीज येतात. पण चार्ट पॅटर्न किंवा कॅन्डल पॅटर्न हे काम करतं. म्हणजे प्राइस ऍक्शन, सरळ सरळ प्राइस ऍक्शन सगळीकडे सेम काम करते. सपोर्ट रेजिस्टन्स असो किंवा मग ब्रेकआउट ब्रेकडाऊन असो, ट्रेंड लाईन असो, हे सगळीकडे काम करतात. तर इथं आपण मुव्हिंग ॲव्हरेज लावलेलं आहे. मुव्हिंग ॲव्हरेज वगैरे काय आहे त्याचा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू. किंवा सेपरेट व्हिडिओ बनवण्याऐवजी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो की मुव्हिंग ॲव्हरेज काय असतं, म्हणजे ह्या इंडिकेटर्स काय आहेत ते. एक्झाम्पल डिलीट करतो मी EMA. ठीक आहे. तर हा आपला नॉर्मल चार्ट पॅटर्न. आता इथे बघू शकतो आपण इंडिकेटर. मुव्हिंग ॲव्हरेज काय असतं? मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे काय? इंडिकेटर मध्ये जाऊन आपण EMA म्हणजे काय? एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज. ओके, ठीक आहे. ज्यावेळेस चालू करतो हे मुव्हिंग ॲव्हरेजचं इंडिकेटर लागलं. 9 EMA. 9 EMA म्हणजे काय? मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे काय? ॲव्हरेज असतं की मागच्या, आता हे 9 आहे म्हणून 9, मागच्या 9 कॅन्डलचं मुव्हिंग ॲव्हरेज. मागच्या 9 कॅन्डलचं ॲव्हरेज काय आहे की मार्केट मागच्या 9 कॅन्डलमध्ये किती मूव्ह झालाय. वरचे हे मार्केटमध्ये ट्रेंड ओळखण्यासाठी सपोर्ट आणि रेजिस्टन्स एक काम करतं ॲव्हरेज. आपल्याला एक याचं इम्पॉर्टन्स एवढं आहे की आता प्रत्येक युट्यूबला तुम्ही बघत असाल मुव्हिंग ॲव्हरेज आहे, इंडिकेटर EMA लावलाय, इंडिकेटर 9 EMA लावा, 15 EMA लावा, पण 21 EMA वापरलं जातं. पण 9 EMA किंवा 15 EMA खूप छान काम करतं. म्हणजे प्रत्येक कॅन्डलला सपोर्ट किंवा रेजिस्टन्सचं काम या EMA करतं. आपल्याला ट्रेंड ओळखण्यास मदत होते EMA मुळे. तिथे बघू शकता आपण 9 EMA किती छान काम करतोय. तर EMA इंडिकेटर लावण्याचं कारण हेच की आपल्याला मार्केटचा ट्रेंड कळतो. मार्केट काय आहे, अप ट्रेंडिंग मध्ये आहे, डाऊन ट्रेंडिंग किती आहे की साईडवेज आहे. साईडवेज मध्ये तसं की आता हा मुव्हिंग ॲव्हरेज आहे, बघू शकतो. आता EMA ची लाईन बघू शकतो, एकदम फ्लॅट झाली, एका झोन मध्ये मार्केट आलं. ह्याला आपण साईडवेज मार्केट म्हणतो. डब्बा आहे हा, स्क्वेअर. नो ट्रेडिंग झोन. इथे EMA पण बघू शकता, कोणते दिशेला ट्रेड नाही, खाली वरती खाली वरती, बस हा नो ट्रेड झोन आहे. त्यामुळे या झोन मध्ये शक्यतो ट्रेडिंग टाळायची. ओके. आता बघू शकतो, आता EMA ला टच करून खालच्या साईडला रेड कॅन्डल, चांगली कॅन्डल बनली. EMA तुमच्या लक्षात आलंच असेल EMA काय असतं. प्राइस ऍक्शन काय? प्राइस ऍक्शन खूप सोपं. प्राइस ऍक्शन म्हणजे काय असतं की सपोर्ट रेजिस्टन्स, ब्रेकआउट ब्रेकडाऊन, ट्रेंड लाईन, त्यालाच प्राइस ऍक्शन म्हणलं जातं. प्राइस ऍक्शन म्हणजे खूप असं काही घाबरण्यासारखी गोष्ट नाही की काय असतं प्राइस ऍक्शन. सपोर्ट एक रेजिस्टन्सचा झोन आपण 5 मिनिटच्या कॅन्डल फ्रेमवर बघतोय. सपोर्ट आणि रेजिस्टर म्हणजे प्राइस मूव्ह होते, त्याला प्राइस ऍक्शन म्हणलं जातं. प्राइस ऍक्शन म्हणजे खूप वेगळी गोष्ट नाही की प्राइस ऍक्शन शिकायचे, प्राइस ऍक्शन शिकायचे. काय आहे की एक सपोर्ट आहे, सपोर्ट पासून बाईंग आलाय आणि रेजिस्टन्स पासून सेलिंग आली. याला सिंपल आहे प्राइस ऍक्शन, आणि मार्केट याच्यावरच काम करतं पूर्ण. ठीक आहे. कडे आपण आता ह्याचा प्रीमियमचा चार्ट लावूया. मार्केट कसं आता सध्याला रेजिस्टन्स खाली, तर फुट साईडचा चार्ट लावूया. हा फुट साईडचा चार्ट लावला 9 आणि 40. ठीक आहे. मार्केटमध्ये कोणती स्ट्रॅटेजी असू, म्हणजे किती पण युट्यूबला किती स्ट्रॅटेजी, लाखो स्ट्रॅटेजी पडल्यात. प्रत्येक जण येतो ही माझी स्ट्रॅटेजी, ती माझी स्ट्रॅटेजी, पण मार्केटमध्ये कोणती स्ट्रॅटेजी काम नाही करत. काम करतं तो म्हणजे आपला माइंडसेट.
मार्केटमध्ये 100% एकही स्ट्रॅटेजी नाही जी 100%, 90%, 80% काम करणार आहे. शक्यच नाहीये. खूप दिवसापासून मार्केट बघतोय. स्ट्रॅटेजी एकच आहे, तुमचा माइंडसेट आणि रिस्क रिवॉर्ड. तुमचा रिस्क किती, तुम्ही मार्केटला किती देणार आहे, मार्केटला किती लॉस देणार आणि किती प्रॉफिट घेणार, हेच मार्केटमध्ये, स्टॉक मार्केटमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे. की मार्केट तुमच्याकडनं 100% लॉस घेणार आहे, फक्त लॉस किती द्यायचा हे आपल्या हातात आहे. त्यामुळं एक आता स्ट्रॅटेजी कशासाठी, मग आता एवढे लोक स्ट्रॅटेजी का काढतात? स्ट्रॅटेजी काढण्याचं कारण की एक तुमचं एक सेटअप होऊन जाईल, त्या सेटअपवर तुम्हाला काम करता येईल. म्हणजे कधी एंट्री घ्यायची, कधी एक्झिट करायचं, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. की या लेवलला किंवा या पॉइंटला आपल्याला एंट्री करायची. आता इथे आता कुठेही उठून आपण फोमो मध्ये म्हणजे आता फोमोचा अर्थ फिअर ऑफ मिसिंग आउट, म्हणजे अरे यार मिस झालं, आपण इथे एंट्री केलं पाहिजे, तसं नव्हतं. एक स्ट्रॅटेजीचं महत्वाचा रोल काय, की स्ट्रॅटेजी काय काम करते, तुमचा एक सेटअप होऊन जातो. तुम्हाला कळून जातं की आता या मोमेंटला तुम्हाला एंट्री करायची, या मोमेंटला एक्झिट करायची, त्यासाठी स्ट्रॅटेजी महत्वाची. त्याच्यापेक्षा किती बी भारी स्ट्रॅटेजी असेल तुमची, किती पण किती मोठ्या स्टॉक अनालिसिस जे करतात किंवा खूप मोठे ट्रेडर्स असतील, त्यांची पण स्ट्रॅटेजी 50% किंवा 60%च काम करणार आहे, त्याच्यावरती कोणती स्ट्रॅटेजी काम करणार नाही. तर याचा एकच फायदा आहे की एक सेटअप बनून जातो, आपल्याला एंट्री आणि एक्झिट कळून जाते. बाकी सगळं रिस्क रिवॉर्ड आहे. मार्केट 100% आपल्याकडनं पैसे घेणार आहे, फक्त आपण किती लॉस द्यायचा मार्केटला ते आपल्याला ठरवायचं. हे सगळं रिस्क रिवॉर्ड रेशो आणि आपल्या सायकोलॉजीवर डिपेंड करतं. 90% काम आहे सायकोलॉजीचे. जसं तुम्ही समजा आता 1:2 रेशो ठेवला, आता समजा ठीक आहे, आता रेजिस्टन्स, आता प्राइस ऍक्शन बघू शकता. या लेवलला आहे, रेजिस्टन्स लेवलला एक चांगली रेड कॅन्डल आली, आणि आता समजा या मोमेंटला तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी की EMA ला टच करून खाली एखादी कॅन्डल क्लोज करते, त्याच्या लोला आपण एंट्री केली. जसे की आता हा 21:25 साडेनऊ वाजताची या कॅन्डलला तुम्ही एंट्री केली, तुमचं स्टॉप लॉस प्रिव्हियस कॅन्डलचा लो असणार. एक्झाम्पल इथे समजा तुम्ही एंट्री केली असते किंवा आपण एंट्री केली असते, आता माझ्याकडे मिस झालं थोडं लेट आल्यामुळं. मार्केटला किती लॉस द्यायचा आहे, तुमच्या हातात किती पॉईंट आहे, आता समजा ट्रेड घेतला असता आपण, ओके, एंट्री कितीला, 133 ला झाली एंट्री, 134 ला एंट्री, आणि स्टॉप लॉस आहे 127चा, म्हणजे 7 पॉईंट देणार आणि 15 पॉईंट काढायचे. हे पॅटर्न ठेवला तुम्ही, लॉस तर होणार प्रत्येक वेळेस, तुमचा स्टॉप लॉस हिट होणार. स्टॉप लॉस ऑप्शन नाही, स्टॉप लॉस तुम्हाला लावाच लागेल. स्टॉप लॉस नाही लावला तर लॉसचे चान्सेस खूप होणार, मोठे मोठे लॉस होणार. तर आपल्याला मोठे लॉस नाही द्यायचे, आपल्याला मार्केटला एकदम छोटा लॉस आणि छोटा प्रॉफिट. नवीन शिकण्यासाठी हे खूप गरजेचं आहे की मार्केटला कमी लॉस देणं. कमी लॉस देऊन कमी प्रॉफिट का, तर मार्केटमध्ये सगळ्यात महत्वाचं काय, ना स्ट्रॅटर्जी ना सायकोलॉजी. मार्केटमध्ये जर उतरायचं स्टार्टिंगला, तर मग सगळ्यात महत्वाचा आहे पैसा, फंड. तर तुमचं कॅपिटल शिल्लक नाही राहिलं, कॅपिटल ज्याला पैसा फंड कॅपिटल म्हणतो, जर तुम्ही लॉस देत राहिला, मोठे मोठे लॉस होत राहिले, तर तुमच्याकडे कॅपिटल शिल्लक नाही राहणार. त्यामुळे छोटे लॉसेस घ्यायचे, आणि मोठा प्रॉफिट नाही झाला तरी चालेल, पण छोटे छोटे प्रॉफिट 1:1, 1:2 असं प्रॉफिट काढायचं. आता आता 147चा आपण टार्गेट ठेवलंय, पण 147ला डॉट ठेवणार का, 145, 146 झोन असतो टार्गेटचा, किंवा कोणत्याही एकाचा एक झोन असतो. या झोन मध्ये आल्यानंतर आपण आपलं प्रॉफिट बुक करून घेऊ. ठीक आहे, मार्केटमध्ये ह्याच्यापेक्षा वेगळं काही नाहीये. हीच स्ट्रॅटेजी आणि हेच सायकोलॉजी आहे. यावरच आपल्याला डिसिप्लिन, एक स्ट्रॅटेजी, कोणतीही एक स्ट्रॅटेजी घ्या, तुमच्या स्वतःची घ्या किंवा कोणत्या ट्रेडरची घ्या, पण त्या स्ट्रॅटेजीवर आपल्याला स्टिक राहणं खूप महत्वाचं आहे. आपल्याला आपल्या स्ट्रॅटेजीवर विश्वास ठेवणं महत्वाचं आहे, की नाही की समजा इथे एंट्री केली तुम्ही, मार्केट आपल्या एंट्री पासून किती पॉईंट, 134 वरून 142 वर जाऊन आलं, तर तुम्ही तुमचा लॉस कमी करू शकता, की आता 7 पॉईंटचा लॉस 4-5 पॉईंटवर आणून ठेवला. ओके, आता
133 ची एंट्री तर स्टॉप लॉस 3 पॉईंटचा झाला. जर मार्केट आपल्या साईडने मूव्ह केलं तर टार्गेट देईल, अपोजिट गेला तर फक्त 3 पॉईंटचं स्टॉप लॉस जाणार. या प्रकारे आपल्याला काम करावं लागणार. थोडं आणखी एक चांगली ग्रीन कॅन्डल आली तर आपण आपलं कॉस्ट टू कॉस्ट आपण स्टॉप लॉस कॉस्ट आणून ठेवू. आपल्या प्रयत्नात आपला स्टॉप लॉस राहील, म्हणजे 1 रुपयाचे लॉस न होता आपल्याला टार्गेट अचीव्ह करता येईल. हेच मार्केट आहे, हेच मार्केटमध्ये शिकण्यासारखं. स्टॉप लॉसला पर्याय नाही मित्रांनो, स्टॉप लॉस आपल्याला देणंच आहे मार्केटला. तर जसं शिकण्यासाठी आपण एखाद्या कॉलेजमध्ये आपण पैसे देतो काहीतरी शिकण्यासाठी, ते फी भरतो, तर त्या प्रकारे आपण मार्केटला स्टॉप लॉस देतो, याचा अर्थ आपण मार्केटला फी देतो असं समजून घेऊया. एवढं पण इझी नाही मार्केट, कारण आपली फाईट मार्केटमध्ये खूप मोठमोठ्या लोकांसोबत आहे, त्यामुळे वाटतं बघावीच लागणार आहे. छोट्या टाइम मोठ्या टाइम फ्रेमवर बघूया आपण. 15 मिनिटच्या चार्टवर काय सीन आहे, एकदम मध्येच आहे. आणखी आपण फूड साईडलाच म्हणजे डाऊनच आपलं फूड साईडलाच आपण जाणार आहोत. छोटासा फुल बॅक घेतलाय म्हणते. हा ट्रेड घेतला असता मी, पण तो मिस झाला माझ्याकडनं. थोडं लेट मी मार्केट ओपन केलं. एंट्री घ्यावंच लागणार. जर तुम्ही एंट्रीच केली नाही, बाय किंवा सेल केलंच नाही, तर तुम्हाला प्रॉफिट काय दिसणार? रिस्क घेतल्याशिवाय पैसे तर दिसणार नाही, यात काही शंका नाही. एवढंच आहे की एक तर प्रॉफिट येईल. हा, फक्त तुमचा एक सेटअप पाहिजे की काय कोणत्या सेटअपवर तुम्ही घेता. आता इथे स्ट्रॅटेजी तर काय खूप मोठी स्ट्रॅटेजी नाही, सिम्पल प्राइस ऍक्शन आहे, वेगळं काही नाही केलं आपण. समजा आता माझ्याकडनं हा ट्रेड मिस झाला, पण काय सिम्पल प्राइस ऍक्शन काय की मार्केट हे 5 मिनिटचे चार्ट फ्रेमवर बघतोय, शेवटी मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये त्याला इथून एक सपोर्ट घेतला, सपोर्टवरून परत एक पुल बॅक आहे छोटासा, आणि या झोन मध्ये एका छोट्याशा झोन मध्ये मार्केटनं मूव्ह केले बऱ्याच वेळा. झोन दाखवतो मी. ओके, हे लक्षात आलंच असेल. इथून वरती आलं आणि या रेजिस्टन्सला आणि या झोन मध्ये. आता या रेजिस्टन्स वरून एक मोठी रेड कॅन्डल आहे. रेड कॅन्डल आहे की सेलिंगचा प्रेशर जास्त आहे, तर ही कॅन्डल आणि प्रीमियम मध्ये पण बघू शकतो आपण, खूप छान असं बिग बार कॅन्डल तयार झाली, आणि त्यानंतर याचं लो ब्रेक करून एक आणखी कॅन्डल ते बघू शकतो आपण. म्हणून ही आपली एंट्री पॉइंट असणार, आणि या कॅन्डलचा किंवा ह्या झोनच्या वरती आपला स्टॉप लॉस, म्हणजे आपला स्टॉप लॉस राहिला असता 127 किंवा 128च्या आसपास हा एरिया स्टॉप लॉसचा. छोटा रिस्क होता, 134 आणि 128-27 सात 7 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे, आणि 15 पॉईंटचं मिनिमम टार्गेट. 15 तर आपण 13 ते 15 मध्ये आपण टार्गेट ठेवतो. ते काय, एक तर टार्गेट हिट होईल किंवा दुसरं स्टॉप लॉस जाईल, ह्याच्यापेक्षा जास्त काही होणार नाही. वेट करूया आपण. जात आहे, ठीक आहे. आपल्या साईडला छान मुवमेंट आली. 140 एक कॅन्डल पाहिजे, इथून एकच कॅन्डल ह्याचा लो ब्रेक केले की टार्गेट अचीव्ह होऊन जाणार आहे. आता आपण समजा कॉस्ट टू कॉस्ट आणू शकतो आपला स्टॉप लॉस. तर लॉस आपला 0 रुपयाचा लॉस राहणार, बाकी सगळं प्रॉफिट असेल आता. ओके, कॅन्डल तर खूप छान आहे, पूर्ण रेड कॅन्डल आहे, पण ठीक आहे, काहीच सांगता येत नाही. इथून थोडा ब्रेकडाऊन आला ना, टार्गेट अचीव्ह झालंच आहे समजा 144. प्रॉफिट बुक करायला पाहिजे होतं किंवा नाही.
ते डिपेंड करते की बघूया, वेट करूया. खूप छान असं चांगली रेड कॅन्डल बनली. पुढची कॅन्डल या खाली ओपन झाली पाहिजे. किती मिनिट? 1 मिनिट राहिला आणखी कॅन्डल क्लोज व्हायला. पूर्ण रिवर्स नाही व्हायला पाहिजे.